वर्धा बस स्थानकावर होणाऱ्या चोऱ्या थांबवा, मनसेची थेट गृह राज्यमंत्र्यांकडे मागणी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भुयर यांना दिले निवेदन। वर्धा येथे जिल्ह्याचं बस स्थानक असून इथे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे। दररोज एक नाही तर एक रिपोर्ट दाखल होत आहे। ग्रामीण भागातील लोक दररोज जाणे येणे करतात। कोणाचे पाकिट मारले जाते तर कोणाचे सोन्याचे दागिने लंपास होत आहे तर कोणाचे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला जात आहे। दररोज गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढताना वृद्ध लोकांचे पैसे चोरीला जात आहे। अशा अनेक घटना या बस स्थानकावर होत आहे। अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्या आहेत, तरी प्रशासन कुठलेही उपाययोजना करत नाही। त्याकरिता मनसे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या नेतृत्वात थेट गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भुयर यांना 8 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास निवेदन देण्यात आले व त्वरित त्याचा बंदोबस्त करून नागरिकांना सुखरूप प्रवास करता येईल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली। यावेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन अमृतकर, तालुका अध्यक्ष धम्मदीप हिवरकर, शहर अध्यक्ष ओम क्षीरसागर, शेतकरी सेना श्याम बुरांडे, निखिल खडसे, मेहेर अनासपुरे, रागेश्वर काका, नितीन परतेकी, झाडगाव सर्कल अध्यक्ष नितेश टापरे आदी उपस्थित होते।